पण पहिले काही 5 डोजेस तरी IV द्या. 2 वीक्स. हां 2 वीक्स नंतर मग त्यांना फक्त टॅबलेट लायनोजोलिक सुरू राहील कंटिन्यू अजून 4 आठवडे म्हणजे टोटल 6 आठवडे. 2 वीक्स 2 आठवडे. हो ठीक आहे. हो 4.5 ग्राम BD पिपरॅसिलिन टॅझोबॅक्टर आणि ते 600 BD. हां ठीक. 15 इयर्स झाले. हां म्हणजे तसं 18 वर्ष, डिटेक 3 वर्षांचं झालं. जेव्हा पोश्चर थोडा हे झालं ना माझं, तेव्हा मग कोणी सांगितलं ते, तर मग ते HLA-B27ची टेस्ट केली, त्याच्यात पॉझिटिव्ह आलं. मग त्यांनी रेफर केलं स्मृती रामटेकेंना. मग त्यांनी ती 6 वगैरे ते दिल्या होत्या आणि 2दा ॲडमिट करून ते ब्लड थ्रू आपलं काय दिलं होतं ते. हां त्यावेळी आता 15 वर्ष झाले त्याला. त्याच्यानंतर मग हे झालं होतं, मग रेग्युलर व्यायाम वगैरे करत होतो मी. तर मग आता हे डोळ्याचं वाढलं, त्यामुळे मग ते सर म्हणाले की नाही दाखवून द्या म्हणे. डोळ्याचं पहिल्यांदा झालं आहे? पहिल्यांदा झालं. याच्या आधी कधीच नाही. तर पूर्ण रेडिश आलं. आता तो थोडं त्यांनी हे दिसायला त्रास होता? दिसायला पूर्ण ब्लर दिसत आहे. एक डोळा. BP शुगर काही आहे? नाही, काहीच नाही. कधी TB वगैरे झाला होता का? नाही, एकदा फिरायला गेलो होतो तेव्हा TB नव्हता का. आणि मग मॅडमकडे किती वर्ष? स्वाईन फ्लू झाला होता एकदा. ठीक आहे. मॅडमकडे किती वर्ष चालू सर 1-1.5 वर्ष. 1-1.5 वर्ष. तेव्हा इंजेक्शन्स वगैरे दिले होते? हां. मग ते बंदच करून टाकले तुम्ही की? बंदच. मग काय सर, ते कळलंच काही त्याच्यावर इलाज नाही आहे. मग आपला रेग्युलर व्यायाम करा आणि ते सुरू होतं. आणि किती दिवस भेटले ते इंजेक्शन? 3दा दिलं होतं ॲडमिट करून. 3दा. आणि असे काही पोटात लावायचे दिले होते का? नाही, पोटातच लावायचे, सलाईन थ्रू. मग आज लक्षातच नाही आलं. मग ते एकदा कळलं तर त्याच्यावर ते. जेव्हा इंजेक्शन दिले तेव्हा काही आराम वाटला असेल ना? हो, थोडा आराम वाटला. तेव्हा तर तुमचे मुवमेंट्स वगैरे काहीच नव्हतं सर. तेव्हापासूनच मुवमेंट नव्हत्या म्हणजे खूप त्रास व्हायचा ते लंबर. इंजेक्शन दिल्यावर आराम? हां, मग व्हायला लागले मुवमेंट. हां. मग त्यांनी आता ओव्हर हा टाईम आता 15 वर्ष पिरियडमध्ये तुमच्या मुवमेंट रेस्ट्रिक्ट झाल्या ना आता परत? हां. तर तेव्हा तुम्ही परत नाही दाखवलं? नाही, मग नाही दाखवलं. ते का बर्न इंजुरी? हे बंद झालं होतं लहान. ते म्हटलं काय लक्षात, ते दाखवणे ते 6 जणी तेच ते गोळ्या दिल्या त्यांनी. तर मग एक लक्षात आलं की ते आता तुमचं पोश्चर बघा कसं असं स्लूप पोश्चर. हां. तुम्ही सरळ उभे राहू शकले असते ना, ट्रीटमेंट रेग्युलर घेतलं असतं. नाही, ते हे तेव्हाच झालं होतं सर. आणि बोन जॉईंट झालं होते, बोन फ्युजन नाही कोणतं ते, बांबू स्पाईन. हां, तर ते तेव्हाच झालं होतं सर. ते झाल्यावरच मग हे ते असं नॉर्मल असं वाटतं पाठ दुखत आहे. मग ते जेव्हा टेस्ट केली तेव्हा मग हे झालं की इतकं सिरियस आहे म्हणून वाटलं नव्हतं. ते डोळ्यामध्ये केव्हा झालं म्हटलं तुम्ही? 5 दिवस झाले आता. या लेफ्टमध्ये? लेफ्टमध्ये. राईटमध्ये पण झालं होतं? राईटमध्ये नाही, पण राईटमध्ये थोडं आता मला ब्लर वाटत आहे. केव्हापासून? आजपासून. याच्या आधी कधीच नाही. श्वास घ्यायला वगैरे त्रास? काहीच नाही. काहीच नाही. तिथे लोकच ठीक आहे. ते आता ते वाचत सगळ्यांनाच काम करते. हां. डाएट जे आहे हे सगळ्यांनाच काम करते. सगळ्यांना आय ड्रॉप्स यांनी ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला. हां. पण मला ते म्हणाले आज थोडा आराम होईल, पण काही झाला नाही. तर मी आता पुन्हा जाऊन एकदा त्यांना म्हटलं दाखवतो काही असं. ते म्हणाले की एकदा तुम्हाला भेटा, तुम्ही काय हे देता आय ड्रॉप सुरू ठेवा. हां. मी एक टॅबलेट आता सुरू करतो आहे ती घ्या. हां. सोबत तुम्हाला काही इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतील. आता इन्व्हेस्टिगेशन खूप मोठे नाही, पण आपल्याला जर टॅबलेट सुरू करायचे आहे याच्यासाठी तर त्याच्या आधी बेसिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे हिमोग्लोबिन किती आहे, प्लेटलेट काउंट किती आहे, लिव्हरचं SGOT-PT कसं आहे, क्रिएटिनिन कसं आहे, बस तेवढं बेसिक पाहिजे. अच्छा, ठीक आहे. ते करून मग आपण बाकीचं स्टार्ट करू. सध्या डायरेक्टली औषध आता स्टार्ट. ठीक आहे सर.
वेट किती असेल तुमचं? माझं सर 80. वेट पण जास्त आहे तुमचं. 78-80. हे आता इन्फ्लमेशन वाढायला नाही पाहिजे, त्यासाठी मग ते त्यासाठीच आपल्याला औषध सुरू करावं लागेल. हे सर मेडिसिन्स मग असं लाईफ लॉंग घ्यावं लागतात की मग काही दिवसांनी बंद करून ठेवतो जसं लागेल तर? डोस कमी करू शकतो, काही ना काही एका प्रमाणात सुरू ठेवावं लागेल ना. ही हेरिडिटरी बिमारी आहे, तुमच्या जीन्समध्ये आहे, कुठेच पडून जाणार नाही. तिला कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. कंट्रोल, हां. आपण जर बंद ठेवलं तर वाढेल ते. आणि हे एकदा डोळ्यात झालं तर काही नाही. हे जेव्हा वारंवार होते की ते डोळा खराब करून टाकतो. हां, आता हे ठीक होऊन जाईल. असं वारंवार झालं तर जसं आपले बोन्स जुडले ते त्याच्यामुळे इन्फ्लेमेशनमुळे, तसं इथल्या इन्फ्लेमेशनमुळे ते डोळ्याचं सगळं हे होऊन जाईल, चिपकून जाईल, तर मग ते दिसणार नाही ना आपल्याला. त्याच्यासाठी हे होऊन जाईल ना सर ठीक? हां, ते तर होऊन जाईल. हे सरांना जाऊन दाखवू का ना आता? काय म्हटलं? सरांना जाऊन दाखवतो ना हे प्रिस्क्रिप्शन तुमचं? नाही, आता औषध सुरू करा तुम्ही आधी. अच्छा ठीक. मग ठीक झाल्यावर एकदा दाखवा त्यांना. ठीक झाल्यावर मग ते बघतील की आतमध्ये तुम्हाला बरं वाटत आहे पण आतमध्ये अजून काही बाकी आहे, तेव्हा दाखवा. आज तुम्ही टॅबलेट सुरू कराल तर होऊ शकते याच्याने उद्यापर्यंत फरक थोडा येऊन जाईल. जर फरक आला, नाही आला तर जाऊन दाखवा. ठीक आहे. मला तेच म्हटलं ब्लाइंडनेस आला तर बापरे ते इतकं टेन्शन. टेन्शनची तर गोष्ट राहतेच. इटोशाईन सर काय पेन कमी करण्यासाठी असतं का? हो. अजून त्याच्याने इन्फ्लेमेशन नाही होत ना? ते इनिशियल पिरियडमध्ये देतो आपण, थोडं बहुत मदत पेन झालं तर घेऊ शकतो, पण ते रेग्युलर यूजसाठी. पण म्हणजे हे जे वाढत आहे ते त्याला नाही कंट्रोल करतो. त्याचं काम तात्पुरतं आहे, टेम्पररी इलाज आहे, परमनंट इलाज नाही. ठीक आहे. हे करून तुम्हाला केव्हा भेटायचं? जेव्हा तुम्ही रिपोर्ट्स करून येऊ शकतो तेव्हा. ठीक आहे. कुठनं करायचं ते? कुठूनही करू शकता तुमच्या मनानं. ठीक आहे. आता करा तुमच्या ओळखी हां करून घेऊ ना. आता करायचं असेल तर मग इथे हे करून देऊ शकतो. अच्छा. आणि एक चेस्ट एक्सरे पण करून घ्या ना. अच्छा ठीक आहे. चेस्ट एक्सरे लागेल आपल्याला, कारण तो नॉर्मल असणं जरुरी असतं. ठीक आहे. ठीक आहे. ही टॅब्लेट्स ती जी असते हां आधी 20 mgची आहे. 5 दिवस 20 mg घ्यायची, 5 दिवसानंतर तिला 10 mg करायची. ठीक आहे. हां, ते येते 20 ची 10 ची वेगळी घ्यायची. सकाळी नाश्त्यानंतर. ठीक आहे. ती सकाळी नाश्त्याच्या आधी उपाशी होते. ठीक आहे. आणि ही आठवड्यातून एकदाच आहे. सध्या मी तुम्हाला 10 दिवसाचं लिहिलेलं आहे. हां. एकदा ते डोळ्यात पूर्ण आराम झाला किंवा मग आपले रिपोर्ट्स जर समजा आले तर त्याप्रमाणे आपण तुम्हाला फर्दर अजून एक टॅबलेट ॲड करू. ठीक आहे सर. ह्या कितीपर्यंत 2-3 हजारात होऊन जातील ते? टेस्ट हां, नाही नाही 2 वगैरे नाही, इतक्या महाग नाही. कारण ते HLB-27 महाग होती. नाही नाही हे तर कन्फर्म. हां HLB-27 मी तर तुमचं केलंही नसतं. हां. जे क्लिनिकल क्लासिकल केसेस राहतात त्याच्यात आम्ही HLB-27 नाही करत. ज्याच्यात डाऊट असेल, त्याच्या समजत नाही आहे, खूप कन्फ्युजिंग आहे, तेव्हा करावं लागतं. तुमची तर क्लिअर कट केस आहे, त्याच्यात काय करायचं. ते करून घ्या ना सर किती बरोबर, नाही तर मी करून नाही जसं विचारायचं असेल तर करू शकतो. मी फोन करून देतो, मी ते कलेक्ट करून देतात. हां ठीक आहे. एकदा विचारतो. करून घ्या. राहणं कुठे आहे तुमचं? टिळकनगर. मला आता नागपूरचा आयडिया नाही. मी 5 वर्षानंतर नागपुरात आलो. तुम्ही काय काय तुम्ही UK चं वगैरे गेले आहे का सर? काय भरपूर केलं.
करून करून आता त्रास होता. अच्छा. आता म्हटलं आता पेशंट आला. मी पेशंट आता आताच होतो, मी लखनौला होतो. आमची तिथे रोजची म्हणजे इन्स्टिट्यूट आहे प्रॉपर. अच्छा, अच्छा. या बिल्डिंगपेक्षा मोठं डिपार्टमेंट आहे. अरे वा. हॅलो. एक कलेक्शन आहे रुटीन इन्व्हेस्टिगेशन. हां. तर तिथे UP गव्हर्नमेंटनं खूप जबरदस्त केलं आहे. गव्हर्नमेंटचंच आहे इन्स्टिट्यूट, हे जे किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे आपलं GMC नागपूर जसं आहे त्याप्रमाणे, पण याच्यापेक्षा खूप मोठं. GMCची कपॅसिटी आहे जवळपास 2000 बेडची, त्याची 4000 बेड कपॅसिटी आहे. अरे वा. या बिल्डिंग एवढं फक्त आमचं रुमॅटॉलॉजीचं डिपार्टमेंट आहे. अरे वा. 300-350 ची रोजची होती पेशंट. बापरे. म्हणजे ASचे पेशंट तर रोज तर 50 ते ASचेच पेशंट राहायचे. अच्छा. 50 ASचे, 50 रुमॅटॉइड आर्थरायटिसचे, बाकी मग वेगवेगळ्या आजाराचे 50 किंवा जास्त पडला. ती म्हणजे कारण की याचं आणि रुमॅटॉइड आर्थरायटिसचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे ना. 1% ऑफ द पॉप्युलेशन आपलं AS आहे. तुम्ही जर म्हणजे नाही 150 करोड पकडले, आपले 100 करोड पकडले, त्याच्यातल्या 1 करोड लोकांना AS आहे आणि त्याच्यातल्या अर्ध्या लोकांना माहितीच नाही त्यांना आहे म्हणून. त्यांना ते वाढल्यावर कळेल. आणि खूपदा काय होते याच्यामध्ये आधी ते बोनमध्ये नाही येत, आधी ते आयमध्ये येणार. अरे बापरे. किंवा इंटेस्टाईनमध्ये येणार किंवा स्किनवर येणार. म्हणजे सोरायसिस आहे ना, सोरायटिक ते पण याच्यातलाच एक प्रकार आहे. अच्छा अच्छा अच्छा. तो स्किन पूर्ण ते इचिंग. आधी स्किनमध्ये येते मग जॉईंट्समध्ये येते. तर ते काही होऊ शकते. आधी डोळ्यात आलं मग जॉईंट्समध्ये आलं, आधी जॉईंटमध्ये आलं मग डोळ्यात आलं. इव्हन आतड्यांमध्ये पण येते. आतड्यामध्ये कोणाला खूप वर्षापासून वेट लॉस होत आहे, संडासमध्ये रक्त येतं किंवा खूप पोट दुखत राहतं, खूप वेट लॉस होत आहे, ते पण त्याचं एक लक्षण असतं. तसे खूप आहेत पण लोकांना कळत नाही ना कुठं जायचं. त्याच्यात डोळे जाऊ पण शकतात कसं आहेत. माझ्याकडे एक पोरगा आहे, आता तो 25 वर्ष. म्हणजे मग दुरुस्तच नाही होत. नाही, त्याचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला. म्हणजे त्याला वयाच्या 10व्या वर्षी वगैरे सुरू झाला होता त्रास. पण तेव्हा त्याच्या पॅरेंट्सला समजलं नाही कुठं दाखवायचं. तो आमच्याकडे आला, तर ऑलरेडी त्या एका डोळ्यात प्रॉब्लेम झाला होता त्याचा, पण दुसरा डोळा ठीक होता. मग ठीक आहे, पण त्याला ती इंजेक्शन सुरू आहे. म्हणजे ते पोटामध्ये लागतात इंजेक्शन, ते सुरू असतात. कारण त्याचं खूप सिव्हिअर डिसीज होती, कंट्रोल नव्हते. पण ते बोन्स ठीक आहे. म्हणजे तो सगळं खेळतो, फुटबॉल खेळतो, सगळं करतो. काय तो 25 बोन्सला थोडं हे, पण हे डोळ्याचं तर असं आहे सर की आता मला ॲक्च्युली 5 दिवसापासून पूर्ण ब्लर दिसत आहे. हो काय तर म्हणजे इतकं म्हटलं सगळं डोळे गेले तर बापरे. नाही ते तर फर्स्ट एपिसोड आहे तुमचा, तर ते एका एपिसोडमध्ये जनरली नाही हे रिकवर होऊन जातील ना. आधी रेअर केसेस आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट एपिसोडमध्ये पण खूप डॅमेज होतो. पण युजली 90% केसेसमध्ये फर्स्ट एपिसोड कम्प्लिटली रिकवर होतो, ऑलमोस्ट कम्प्लीट रिकव्हरी होतो. तर इतकं त्याच्यात घाबरायची गरज नाही आहे. पण डेफिनेटली तुम्हाला ट्रीटमेंट रेग्युलर लागेल. ते तुम्ही थोडं म्हणजे प्रिपेअर होऊन जा की मला घ्यायचं आहे. आणि एकदा स्वतःचं तुम्ही बाकी आहे ना रुटीन चेकअप करून घ्या. त्याच्यामध्ये ECG वगैरे तुमचा करून घ्या कधीतरी, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. ठीक आहे. कारण जेव्हा हे असे आजार असतात, जेव्हा बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन असते, तेव्हा आपोआप आपले कोलेस्टेरॉल लेवल कमी जास्त होत असतात. आपले जे ब्लड वेसल्स असतात त्याच्यामध्ये ते जमा होऊन कधी कधी हार्टचा प्रॉब्लेम होऊन जात, आपल्याला माहीत नाही पडत. रेअरली होते, पण आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी प्रिपेअर राहून आधीच इव्हॅल्युएशन करून ठेवलं की नाही, हां हे फाईन आहे ना, बढिया, मग काही टेन्शन नाही. ECG करून घ्या. हां ठीक आहे, करून घ्या. त्याच्यासाठी मी चेस्ट एक्सरे घेऊ. हो नाही ठीक आहे, करून घ्या. ते सगळं करून एकदा हे टेस्ट झाले तर कसं आपल्याला मग ते बेसिक आयडिया भेटून जाते की तुमचं स्टेटस काय, किडनी सगळे ठीक आहे. कारण तुमचं खूप क्रोनिक इंटेक आहे. तुम्ही जर पेन किलर इतक्या वर्षापासून खात आहे, थोडं काही ना काही किडनीवर थोडा बहुत ताण आला असेल. जरूर नाही, कोणाकोणाच्या खूपच चांगल्या राहतात, ते खातात आणि त्यांना काहीच नाही. म्हणूनच मी म्हटलं बा हे सगळं आपलं नॉर्मल असेल तर मग ते टॅबलेट सुरू करून टाका. कोणते ते एव्हरटॉप वगैरे काय ते काय होते एव्हरटॉप नाही. हां अच्छा, ते वेगळं. ठीक आहे. कधी फॉलिट्रेक्स घेतली आहे का तुम्ही? नाही. आता काही नवीन मी सध्या ओमेगा ते फक्त हे आपलं सप्लिमेंट्स खात होते, कॉर्डिओर ऑइल कॅप्सूल्स. ते खा ना, ते चांगलं आहे, नो डाऊट. ओमेगा 3 तर बेस्ट अँटी इन्फ्लेमेटरी आहे, पण त्याचा इफेक्ट खूप कमी आहे. म्हणजे इन्फ्लेमेशन 100% असेल तर त्याला 10% ओमेगा 3 कमी करेल.
राहिलेलं 90%ला तर आपल्याला एका प्रॉपर मेडिसिन कमी करावं लागतं. पण कधी कधी प्रॉपर मेडिसिन घेऊन जे 10% राहते ना त्याला ते कमी करते, तेव्हा ते हेल्पफुल आहे. असं आहे. ठीक आहे सर. म्हणजे मल्टिपल आपण वेज यूज करून आपलं बॉडीला हे करू शकतो. ठीक आहे, सगळं करूनच घेऊ मग आता. हां, आता हे करून घ्या. हे तर रिपोर्ट उद्या वगैरे येतील ना? ते देतात जनरली, ते आय थिंक 1-1 तासात देतात ते. हो का? ते इथे लॅब असतात, ते फास्ट प्रोसेस होतो ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मग बसूनच राहतो मग काय. हो, ते आले की एकदा आयडिया देतील आपल्याला किती वेळा होत असेल तर तेव्हा सुरू ठीक आहे, करून टाकतील. ठीक आहे. तुम्हाला परत यायची गरज नाही. हो हो सर. ठीक आहे. हो सर, थँक्यू सर. तुमच्याकडे तुमचे जुने एक्सरे असतील सर, बघावं लागेल. असेल तर मला निघतात. ते पूर्ण ते झालेच आहे ना जॉईन्स? हां, बाबू स्पाईन झालेला आहे. नेक मुवमेंट ते तुम्हीच बघून घ्या.